कोणते प्रकल्प पर्यटकांसाठी आहे? या जेटीचं आत्ताच लोकार्पण आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेबांच्या हस्ते आणि अन्य सगळे प्रमुख महायुतीचे आमचे सगळे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या MMBच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे. आपल्याच सारख्याच पत्रकार मित्रांच्या माध्यमातून काही दिवसापासून इथे ज्या काही अपघाताच्या घटना घडत होत्या, काही पर्यटक इथे येता येता पडले, त्यांनाही दुखापत झाली. आता आमचं महायुतीचं सरकार कुठल्या कशा गतिमान पद्धतीने काम करतं ह्याचं उत्तम उदाहरण हा प्रकल्प आहे. 111 कोटीचा हा प्रकल्प आणि त्याच्या अंतर्गत जे काही प्रवाशांचा जो काही गैरसोय होत होते ते दूर करण्याचं काम आमच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि बंदर खात्याच्या माध्यमातून केलेलं आहे. हा पूर्ण 877 किलोमीटरचा आपली किनारपट्टी आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेतृत्वात असलेलं आमचं हे महायुतीचं सरकार आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं आमचं महायुतीचं सरकार या पूर्ण किनारपट्टीवर जेटी असो, अशा पद्धतीचे विविध प्रकल्प असो आणि जलवाहतूक आणि रोरो सर्व्हिस या सगळ्याला प्राधान्य देऊन येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने आमच्या आदरणीय पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे ते बाहेरगावी जाऊ नका आणि देश अंतर्गत पर्यटनाला वाव द्या, प्राधान्य द्या, त्याला चालना देणारा हा प्रकल्प निश्चित पद्धतीने ठरेल.